ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अजूनही बरेचसे ऑनलाईन प्रेक्षक आपल्याला जोडले गेलेले आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. सराव आता येस प्लीज, कारण मॅच देखील आपण सुरू करायच्या. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिला आणि निलेश कापसे गोलंदाजी मार्कवरती येतोय. सामना सुरुवात स्ट्रायकर एंडवरती बॅटर राम आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती साई म्हात्रे. मॅच इज ऑन. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही पहिल्या बॉलवरती. 4 षटकांची ही लढत आहे आणि अगदी आपण पाहिलं तर 1 वाजत आलाय जवळपास. त्यामुळे आपण पाहिलं तर वेळ फार महत्वाचा असेल, कारण इथूनही आम्हाला अजून यापुढे ही मॅच सोडून यापुढे अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे. ही मॅच पकडून 3. कैलास कापसे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी निलेश कापसे यांच्यासाठी 5,000 आहेत. पण कॅच अशी जर ड्रॉप केली तर हॅट्रिक गोलंदाज घेणार कशी, हा देखील प्रश्न आहे. कॅचेस इतक्या इझी जर तुमच्याकडे येतात तर त्या कलेक्ट करणं देखील महत्वाचं आहे. जीवन ॲम्ब्युलन्सचे सर्व आदरणीय तुषारजी जाधव यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, स्वागत आपलं देखील. यावेळेचा फटका चांगलाय. शफल होऊन खेळलाय, सफल झालाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्याचे लागतील चटके सोडली होती. कॅच मिळाला, धावा 2 आणि त्यानंतर आलाय चौकार. देसाई A40+ ड्राईव्ह केला. फटका चांगला. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता बॉल. समोर डीप मध्ये फिल्डर तैनात. बॉलला उचलतील, फेकतील, मिळतील 2 इझिली. धावफलक 2 ने पुढे. टोटल 8. षटक क्रमांक पहिले जे मॅन्डेटरी पॉवर प्लेस आहे. यावेळेसचा बॉल ओव्हर द बॉलर सेट. संधी आहे पुन्हा. फिल्डर तिथे होते. अनुमान जजमेंट लावता आला नाहीये आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल निघालाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन सीमा बाहेर. चौकार. एक वाजत आलाय आता. मात्र मला वाटतंय झोप पूर्ण झाली नाही विजयांची, कारण 2 वेळा चेंडू त्यांच्या हातातून निसटलाय. यावेळेसचा फटका पुन्हा हवेमध्ये. आता क्षेत्ररक्षक तिकडे येण्याचा प्रयत्न करत होते जरूर आणि सफल राहिले. यावेळेस कोणती मिस्टेक नाहीये. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर 12 फॉर लॉस ऑफ 1. 12ला 1. देसाई A40+.
मीटिंग होती, कारण आज चॉकलेट डे आहे. राजाच्या मनामध्ये लाडू फुटतायत. हलक्या हाताने खेळला गेलाय फटका. फिल्डर तिकडे तैनात आहेत. लेट नाईट चॅटिंग करण्यापेक्षा शॉर्ट सिलेक्शन वरती राजा लक्ष दिलं तर कदाचित मानेरे संघामध्ये जागा बनेल तुझी. पण राजाला लेट नाईट चॅटिंग आवडते, शॉर्ट सिलेक्शन नाही. 14 धावा सध्या धावफलकावर. डेज देखील सुरू आहेत ना सुजल, त्यामुळे आमच्या राजा जोशीचं शेड्यूल थोडं व्यस्त आहे. सकाळी मीटिंग अटेंड करून आल्याच्या नंतर त्याला संध्याकाळी इकडे लगेच टुर्नामेंटला यावं लागतं. विजय भोईर बॉल हवेमध्ये कॅचची मांग केली होती. शॉर्ट थर्डचे फिल्डर थोडे मागे राहिले. खराब फिल्डिंग, सुदैवाने बॅकअप होतं. फिल्डरचाच एक्झॅक्टली करतात काय वाडेकर 40+ हा प्रश्न पडलाय. विजय भोईर येतात पुन्हा एकदा. थोडं परिवर्तन आहे फिल्डिंग मध्ये, थोडे चेंजेस केले जातात. डीप मध्ये आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग, समोर स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे, लॉंग ऑन नाहीये, मिड ऑन आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ आणि आता स्वीपर कव्हर तैनात केलाय. शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड, समोर गली. हो, चांगला बॉल. थंडीचं प्रमाण वाढत चाललं आता, त्यामुळे इतर येणाऱ्या पुढच्या संघाने तर वॉर्मअप करून तयार राहा, कारण थंडीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. टेम्परेचर सडन डाऊन झालंय. गोलंदाज तयार. यावेळेस स्क्वेअर द विकेट, बॅकफूटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, सिंगल प्राप्त केली गेली आहे. बॉल तयार. विजय भोईर हो, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आले होते. ऑन साइडला खेळलाय. वॅकंट एरिया, नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग पलीकडे. 4. कदाचित राजासाठीचे गाणं लावलं की काय. चौकार आलाय. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 20-1. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर देसाई ए 40+. देसाई एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. चला, वेळ थोडा कमी खर्च करा. बॉलिंग बाग मध्ये आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून संदेश येतात. पहिला बॉल सोडून दिला, वॉल लेफ्ट, वॉल जॅज. श्रीनाथ सर मॅन फ्रॉम नागाव इशारा करतात. एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉलचा. धावसंख्या अतिरिक्तने पुढे 21. फिल्डर आहे तिथे, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय.
आणि धावसंख्या ओ घेण्याचा प्रयत्न केलाय, धावलेत आणि मिळेल देखील, कदाचित आणखीन एक होऊ शकते, पण स्ट्राईक हवी आहे ती दुसऱ्या बाजूला साई म्हात्रेला आणि त्या अनुषंगाने या धावा फार वेगाने कंप्लीट केल्या. धावफलक आता पुढे आले, टोटल 24 वर 24. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सगळे कॅमेरामॅन थंडीमध्ये कुल्फी झाले आता त्यांची देखील, पण तरी देखील बॉल ॲक्युरेटली गॅदर करतायत, आपल्या कॅमेरामध्ये कलेक्ट करतायत ती मुवमेंट. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं बचखेर आहे ना बाबा, विकेट किपर थोडं लांबच उभे राहा, हात वर करू नका, थोडं मागे जा एक स्टेप. धावफलक 24 वर. फ्लाइट दिली आहे, उडवलाय बॉल हवेमध्ये, फिल्डर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतील. वॉट कॅच, काय सुंदर झेल टिपला, विकेटचं पतन, फलंदाज बाद. खरं तर आदरणीय मुकेशजी भंडारी साहेब ऑनलाईन ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला जोडले गेले आहेत, वाडेकर संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्याच वेळेला या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे, आदरणीय मुकेशजी भंडारी साहेबांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ऑनलाईन टुर्नामेंट एन्जॉय करतात. आमदार खासदार ट्रॉफी 2026च्या या पहिल्या रजनीमध्ये आदरणीय मुकेशजी भंडारी साहेबांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस बॉल देखील चांगला आहे, विकेट कीपर बॉल थांबला नाहीये, बट एक्स्ट्रा रन देखील गेली नाहीये कुठे. चार धावा आतापर्यंत खर्च केल्यात, एक तिहेरी धाव, एक एक्स्ट्रा रन, 2 डॉट, 1 विकेट. धावफलक 24 वर. 2 टू गो. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय. रायटी बॅटर हनुमान, गदासारखी बॅट देखील फिरवली आहे. हनुमान म्हटलं तर शक्तीचं अधिष्ठान आणि शक्तीनिशी फेकून दिलंय बॉलला ऑन साइडला, मिड विकेट बाहेर षटकार. हनुमान पाटील षटकार ठोकलाय. देसाई प्रीमियर लीग मध्ये मोरेश्वर सोबत ओपनिंगला जात असताना याच प्रकारची बॅटिंग करून दाखवली होती. दोस्ती ग्रुप आयोजित देसाई प्रीमियर लीग मध्ये हनुमान पाटील यांनी मोरेश्वर सोबत आघाडीला जात असताना याच प्रकारचे फटके सावली मैदान देसाईवरती आपण पाहिले हनुमान पाटीलच्या बॅटमधून, आणि आज या उंबाड्याच्या स्पर्धेमध्ये देखील त्या प्रकारचा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. डॉट बॉल येतो, शेवटचा बॉल आला डॉट. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या एकंदरीत 30 फॉर 2. फील्डिंग प्लीज मॅच ऑन करा.
नांदिवली आणि मोठा गाव संघ कर्णधार चला. नांदिवली 40+ आणि मोठा गाव 40+ संघ कर्णधार. चला आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. स्कॉर द विकेट. फटका चांगला डीप मध्ये पॉइंट आहे. बॉल अडवतील इझिली 2 मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग. शेवटचं षटक आणि गोलंदाजी माकवती जबाबदारी. योगेश चांगला बॉल बीट केलाय बॅटरला पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं स्कॉर द विकेट खेळला गेला. 2 मिळाला त्यानंतर डॉट. 32 वर धावफलक. 4 षटकांची ही लढत आहे. देसाई 40+ विरुद्ध वाडेकर 40+. स्वरूप भोईर गोलंदाजी मार्कवर. हो यावेळेस यष्टा उद्ध्वस्त. बेल्स ऑफ विकेटचं बटन. फलंदाज बाद. थ्री टू गो. 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट स्वरूपच्या खात्यामध्ये. ऑन साइडला वळवलाय. सिंगल कंप्लीट केली आहे. हनुमान पाटील धावल्या दुसऱ्या धावेसाठी वेगाने. 2 कंप्लीट केल्या जातील. गुड कॉलिंग. धावफलक आता 34 वर आले. 34 वरती धावफलक. जीतू येतात नवीन बॅटर. 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करत आहोत. द्वितीय फेरीतील द्वितीय सामना मैदानामध्ये. आज थोडं शेड्यूल मध्ये डिले झाले पण उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. लक्षात ठेवा. आज उद्घाटन सोहळा होता स्पर्धेचा. त्या अनुषंगाने पहिला बॉल लेट पडला. बट उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. उद्याचा शेड्यूल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू जरूर. चांगला बॉल. तितका चांगला फटका. हॅमर केलं डीप मध्ये. प्रोटेक्शन आहे. धावा महत्वाच्या आहेत. सिंगल डबल का नाही होत. धावा येणं फार महत्वाचं आहे. उद्या 10 तारीख. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट टीम लगेचच आपल्या सेवेत हजर. या ओव्हर नंतर आपण पाहूया उद्याचा शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे. सिंगल आली. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 टू गो. इंटेन्शनली खेळला. गरज नव्हती खरं तर हा शॉट ऑफर करण्याची. दुसरीचा प्रयत्न आहे आणि डायरेक्ट हिट झालाय का. येस इट इज. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन झालंय. डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर. धावपटलावरती धावा लागल्या त्या 36. 36 आणि 37 टार्गेट असणार आहे. 37 विल बी टार्गेट. तर टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. नांदिवली आणि मोठा गाव 40+ संघ कर्णधार आम्हाला जोडले गेलेले आहेत. नांदिवली 40+ टीम कॅप्टन. आपण देखील त्वरित या इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करतोय या गोष्टीची नोंद घ्या. तत्पूर्वी उद्याच्या लॉट्स कडे नजर टाकूयात आपण. उद्या अगदी आपण पाहिलं तर ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. टीम देवीचा पाडा 40+ आणि उंबारली 40+. 4:30 4:30ला गौरीपाडा 40+ आणि काटई 40+. 5:30 ला भोपर 40+ आणि चिकनघर 40+. 6:30 वाजता आडिवली 40+, मोठी देसाई 40+. आणि पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल आयरे 40+, वसार 40+, त्यानंतर सापाट 40+ आणि संदम 40+. देवीचा पाडा 40+ आणि काटई 40+. ही दुसरी मॅच आहे. पहिली मॅच
देवीचा पाडा 40+ आणि उंबारली 40+. माफ करा, पहिला सामना असणार आहे. पहिला सामना 4 वाजता, देवीचा पाडा 40+ आणि उंबारली 40+. त्यानंतर 4:30ला रिपोर्टिंग असेल गौरीपाडा 40+ आणि काटे 40+. दुसरा सामना ठीक 4:30ला रिपोर्टिंग. 5 वाजता रिपोर्टिंग करायची आहे भोपर 40+ आणि चिकनगर 40+ ने. 5:30 वाजता आडिवली 40+, मोठी देसाई 40+. 6 वाजता आयरेगाव 40+ आणि वसार 40+ आणि 6:30 वाजता सापाट 40+ आणि संदम 40+. कृष्ण भंडारी यांच्या शुभासे आपण टॉस करतोय. आदरणीय कृष्णा भंडारी यांच्या शुभासे आपण टॉस कंप्लीट केलेला आहे. टॉस कोणी जिंकला फक्त टॉस अपडेट द्या. मोठागाव 40+ टीम ऑन द टॉस. डिसिजन पेंडिंग आहे. चला बॅट्समन चला आपण लवकर. थोडी 7 करायच्यात, 37 करायच्यात. चला मॅच सुरू करा लवकर आपण. सामना सुरुवात होतीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय भोईर आणि निलेश कापसेल आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 आणि गोलंदाज सज्ज झालाय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. अपील मोठी झाली आहे, स्ट्रॉंग अपील. अंपायर्सने आता बोट वर केलंय. फलंदाज बाद, गोल्डन डकचा शिकार. 0वर धक्का पहिला. विजय भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन झालंय. 0वरती पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना वाडेकर 40+ टीमला. लेग स्टंप मध्ये बॉल होता, खराब चेंडू होता पण त्याचा फायदा उचलता आला नाही विजय भोईरला. 0वरती ते बाद होतात. गणेश येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट तितकं मोठं नाहीये. 37चा पाठलाग करणं काही कठीण नाही या मॅच मध्ये, पण गोलंदाजी अटॅक चांगला राहिला तर कदाचित या 37 धावा देखील नाकीनं वाढतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. चला बी फास्ट. वारंवार सूचना केली जाते थोडं फास्ट खेळा, बिकॉज यानंतरही आणखीन
2 मॅचेस पेंडिंग आहेत. सरळ बॅटन ड्राईव्ह केला गेला, फटका चांगला डीप मध्ये फिल्डर तैनातात. थोडंसं फंबल बट सिंगल प्राप्त केली जाईल. सिंगने धावफलक आता मात्र पहिली धाव दाखल अंकित होते. बॅटच्या साह्याने आलेली पहिली स्वतःचं वैयक्तिक आणि संघाचं सांघिक अकाउंट ओपन केले गणेश पाटील आणि टीम वाडेकर 40+. निलेश कापसे ऑन स्ट्राईक. महत्वपूर्ण फलंदाज, मोठे फटके खेळावे लागतील जर का मॅच लवकर आपल्या ताब्यात आणायचे तर. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह थ्रू दी कव्हर्स, फटका चांगला. फिल्डर धावतायत साई, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. येस इट इज, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे 4 चौकार आलाय. ड्राव केला यावेळेस, फटका चांगला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. साई म्हात्रे बॉलला प्रथमतः कलेक्ट केलं, हातातून निसटला बॉल आणि पुन्हा उचलून फेकेपर्यंत 2 मिळाल्या सहज. धावफलक 2 ने पुढे झालं. टोटल स्कोरबोर्ड वरती आता 7. नेक्स्ट मॅच नांदेली 40+ आणि मोठा गाव 40+ मध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. इंटरेस्टिंग मॅच, 4 षटकांचा तो देखील सामना असणार आहे. पुन्हा एकदा फटका फार सुंदर आहे. साई म्हात्रे धावत राहिलेत, बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे, चौकार. जाईल पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे वाडेकर 40+ साठी 11 झालेले आहेत. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी साह्यानं वळवलाय. बॉटम हँडचा काय दर्जेदार वापर केलाय. 15 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वाडेकर 40+ पहिल्या ओव्हरमध्ये जणू काही मॅचची हवा काढून टाकली आहे. येणारे 18 विजयासाठी आता फक्त आणि फक्त गरज असेल ती या मॅच मध्ये 22-22. गाडीची लाईट बंद करून द्या प्लीज. 4 व्हीलर वॅगनर व्हाईट कलर मारुती सुझुकी, हेडलाइट ऑन आहे, बंद करा. तिकडे काय फिल्डर आहे त्यांनी सांगा जरा. येस, थँक्यू. नितीन बॉलिंग मार्कवर येतोय. नितीन पाटील षटक क्रमांक 2, 15ला 1 पहिल्या ओव्हर नंतर. ओ सरळ बॅटनर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहे तिथे. 2 धावा सहज मिळतील आणि बघा कुठे बघून धावतात. एक्झॅक्टली बघत कुठे होते आणि धावत कुठे होते बघा. 2 रन मिळाल्यात गणेश पाटीलला.
कॅमेरामॅनने जर कलेक्ट केलं असेल तर कदाचित इंस्टाग्रामवरती ही रील व्हायरल होऊ शकते. चांगला बॉल पुढे आलाय, क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा, 17चा खतरा होता आणि तो खतरा लागला बॅटिंग करताना वाडेकर 40+ ला. सेकंड गॉन. विकेटचं पतन झालं नुकतंच. अगदी आपण पाहिलं तर धक्का क्रमांक दुसरा लागला बॅटिंग करताना वाडेकर 40+ ला. 17चा खतरा होता. नवीन बॅटर स्वरूप भोईर. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर द विकेट. फटका चांगला आहे, पायाने अडवण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये पायाने अडवलंय बॉलला. क्रिकेटमध्ये फुटबॉल. फटका फार सुंदर होता, क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर द विकेट. कट केलं बॉलला. 3 रन प्राप्त केल्या जातात. धावफलक पुढे 3 ने. टोटल स्कोर कार्ड वरती आता 20-20. 15 बॉल 17ची गरज आहे या मॅच मध्ये. 15 बॉल 17चं समीकरण सोपं झालंय भरपूर. वाडेकर 40+ ला. या प्रकारचे फटके येत राहिले तर कदाचित मॅच इक्वेशन लवकर सॉल्व्ह होईल. बॉल तयार. बॉलच बॅक ड्राईव्ह केलाय. ऑनरचा सुरेख फटका. सिंगल प्राप्त केले. नोचा कॉल केलाय. 1च रन प्राप्त होईल इकडे. धावसंख्या पुढे सिंगलने. 14 बॉल 16ची गरज. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 to go. 14 बॉल 16. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. फिल्डर आहे तिकडे. 1 रन सहज मिळेल. सिंगलला प्राधान्य दिले जात आहे. एका धावेने धावफलक पुढे चाललंय. 13 बॉल 15ची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. 13 बॉल 15 धावा हे इक्वेशन आहे, समीकरण आहे. त्याला जाणून अनुसरून मैदानामध्ये खेळावा लागेल. एखादा मोठा फटका मॅच पूर्णपणे हवा काढून टाकेल. 13 बॉल 15ची गरज. थंड वातावरण सध्या पूर्णपणे. सोडून दिला. वन लेफ्ट. एक्स्ट्रा रन. धावफलक आता बदललाय. 14ची गरज. तेरा बॉल 14चं इक्वेशन. देसाई 40+. रोखायच्या त्या धावा, पण यावेळेस फटका चांगला आहे. 2 फिल्डर गॅप मध्ये बॉलला अडवलंय आणि 2 प्राप्त केल्या देखील जातील. 12 बॉल आणि 12ची गरज असेल. रन बॉल इक्वेशन असणार आहे. 2 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट. आफ्टर सेकंड ओव्हर टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहत आहोत ती 25. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. टीम वाडेकर 40+ ला.
12 बॉल 12ची गरज आहे या मॅच मध्ये. सोडून दिलं यावेळेस एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धाव. वाडेकर संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी आपण पाहिलं तर वाडेकर संघाचे पुरस्कर्ते मुकेश दादा भंडारी भरपूर खुश असतील ज्या प्रकारे वाडेकर संघ या मॅच मध्ये पुढे आलाय. फटका चांगला. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा रन मिळाली, त्यानंतर सिंगल प्राप्त केली जाते. 2 धावा मिळाल्यात. 11 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज. लेस देन रन बॉल इक्वेशन. लेस देन रन नो बॉल इक्वेशन. 11 बॉल मध्ये करायच्या धावा 10. पूर्णपणे मॅच मध्ये पकड मजबूत बनवले वाडेकर. 40+ ने हुक केलाय. शॉर्ट फाईन. थोडा बीट. बॉल मागे आता निघालाय लॉंग लेगच्या दिशेने. 2 मिळू शकत होत्या इथे. थोडा लेझी अप्रोच दाखवलाय बॅटरने आणि हा कदाचित दाखवलेला लेझी अप्रोच येणाऱ्या पुढील षटकांमध्ये अंगलट येऊ शकतो. 10 बॉल आणि 9ची गरज. 10 बॉल 9चं इक्वेशन या मॅच मध्ये. बॉल तयार कॉम्बॉक्स एंड कडून. स्क्वार द विकेट. फटका चांगला आहे. हनुमान पाटील यांच्या समोरून बॉल अगदी मागे निघाला. हनुमान पाटील सांगतात दूर आहे. बॅटिंग चांगली केली आहे. 8ची गरज. नेक्स्ट मॅच नांदिवली 40+ आणि मोठा गाव 40+ मध्ये. इंटरेस्टिंग मॅच. दूर ठेवला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. रन बॉल इक्वेशन आले पुन्हा एकदा. 8 बॉल 8. 8 चेंडू 8 धावांचं समीकरण सध्या या मॅच मध्ये. चांगला बॉल. इथे देखील आपण पाहतोय कुठेतरी दिलीप देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय त्या मॅच मध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 7 बॉल 8ची गरज. अंगलटी येऊ शकते मॅच. मी पूर्वी देखील उल्लेख केला की जिथे धावा मिळतात तिथे वसूल करून घ्या. हलक्या हातानं ऑनसाईडला टर्न केलाय. 2 मिळाल्यात तर मात्र मॅच चांगली होईल, पण इथे 2 मिळतात का पाहायचंय. अपील झाली आहे. 3ऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. इट्स नॉट आउट. स्क्रीनवरती रिप्ले दाखवला जातो एक्झॅक्टली काय घडलंय. नॉट आउट आहे. 2 रन कंप्लीट आहेत. सो येणारे चेंडू शिल्लक असतील आता या मॅच मध्ये 6 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन. 6 बॉल 6ची गरज या मॅच मध्ये. वाडेकर 40+ ला. ती ऑपरेटर इशारा देतात तुम्हाला. कोणीतरी झोपताना त्यांनी पाहिलंय व्यासपीठावरती. मॅनेजमेंट टीमला जाग केलं पूर्णपणे. 6 बॉल 6ची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर टीम देसाई 40+ अ. 6 बॉल 6ची गरज आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. ग्रामीण क्रिकेट 40+ असोसिएशनचा नियम. संघटनेच्या नियमानुसार तुम्हाला कंपल्सरी 6 धावा पूर्ण कराव्याच लागतील. फार एंड वरून साई मात्रे बॉलिंग मार्क मध्ये येतात. बॉल तयार. 6 बॉल 6ची गरज. खोला टाकण्याचा प्रयत्न. 2 मिळू शकतात. फिल्डर दूर आहेत. सिंगल कंप्लीट. एकावरती समाधान मानावं लागतंय. फार वेगानं फिल्डर देखील आलेत. मॅच अजूनही देसाई 40+ अ संघानं सोडली नाहीये. सामना अजूनही आम्ही जिंकलो
नाही आहोत, त्यामुळे संघर्ष शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. देसाई संघाचे खेळाडू देखील हार मानायला तयार नाही. दुसऱ्या बाजूला टीम वाडेकर 40+ देखील स्ट्रगल करते. 5 बॉल 5 ची गरज या मॅच मध्ये. इक्वेशन ऑन पेपर जरी सोपं राहिलं तरी देखील या मॅच मध्ये चांगली फिल्डिंग आणि गोलंदाजी जर का झाली तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगेल. कोला टाकला गेलाय ऑन ड्राईव्ह, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. 2 धावलेत, 2 पूर्ण देखील केल्या जातील. गरज होती का आता 2 फिल्डर एकमेकांच्या समोर आले आणि त्यानंतर गडबड झाली. साई मात्र थोडे नाराज आहेत. त्यांना देखील माहिती आहे इथून सिंगल आली असती तर कदाचित मॅच बनली असती, पण 2 मिळाल्यात. आता लेस दॅन रनबॉल इक्वेशन. 4 बॉल 3 ची गरज. समीकरण सोपं झालंय. वाडेकर 40+ ला. प्रेशर थोडंसं कमी झालंय, दबाव नाहीसा झालाय आणि आता या मॅच मध्ये फ्रंट फुटला येऊन उभी टीम वाडेकर 40+. मुकेश दादा भंडारी एन्जॉय करतात ही मॅच आणि खरं तर ते देखील खुश असतील कारण वाडेकर संघाचे पुरस्कर्ते त्याच वेळेला स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला 4th क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे ते देखील खुश आहेत. वाडेकर संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय. बॉटम हँडचा वापर चांगला आहे. हवाई मार्गाचा केलाय वापर. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना संपलाय. मॅच फिनिश. वाडेकर 40+ जिंकलाय सामना. वर्ल्ड प्ले टीम वाडेकर 40+. अभिनंदन. 8 गडी राखून मोठा विजय. 36 धावा बनवल्या होत्या. 37चा पाठलाग सफलरित्या केलाय. सामनावीराकडे आपण वळतोय. बॉलिंग करताना 1 विकेट, बॅटिंग करताना 26 धावा. जर्मन ऑलराऊंडर निलेश कापसे ठरला मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच.